नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एक खास रेसिपी। चला तर मग आपण बघूया। हे बघा, एकदम मस्त हे ताजे ताजे आळूचे पानं आहे। याची आपण छान अशी झणझणीत टेस्टी लागणारी आळूची रेसिपी बनवूया। आज आळूची वडी बनवूया। चला तर मग सुरुवात करूया आपण आळूची वडी बनवण्यासाठी। चला तर मग आपण आता आळूची वडी बनवायला सुरुवात करूया। आळूची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आळूची पानं आहे, आणि हा गुळ आहे, चिंच आहे, हा लसण आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या आहे, आणि अजवाईन आहे, आणि ही तीळ आहे, आणि हा आपला एकदम ताजा असा कढीपत्ता आहे, आणि ही हळद, लाल तिखट, जिरे। चला तर मग आपण आता आळूचे पानं व्यवस्थित स्वच्छ पानं धुवून घेऊया। चला मग आता आपण आळूचे पानं धुवून घेऊया। आळूचे पानं आपण 12 ते 13 घेतलेले आहे। व्यवस्थित ते धुवून घ्यायचे, चांगले ताजे ताजे आणि हिरवे पानं घ्यायचे, व्यवस्थित तोडून धुवायचे आहे। आळूचे पानं व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे, आणि त्याचं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचे कोरडे करून। तर आपण आता आळूचे पानं लावण्यासाठी पीठ कालवून घेऊया। या 3 वाट्या मी बेसन पीठ घेतलेलं आहे मोजून। हे बघा, व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत, अर्धा टीस्पून। लाल तिखट घालणार आहोत आपण अर्धा टीस्पून, अर्धा टीस्पून यासाठी घालून घेणार आहोत आपण। ही आपण एवढ्या चिंच घेतलेली आहे, ती आधीच भिजून ठेवायची आहे आपल्याला। हे बघा, एवढी चिंच घेतलेली आहे, आणि हा गुळाचा खडा घेतलेला आहे एवढा, हे आधीच भिजत घालून घ्यायचं आहे। हे भिजून मी व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे। आणि आता आपण हिरव्या मिरच्या, आपण आता हिरव्या मिरच्या आणि लसण बारीक करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये कढीपत्ता पण बारीक करून घेणार आहे, आणि थोडेसे जिरे पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे, हाफ टीस्पून। आणि हे बघा, हे आपण कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसण आणि एक हाफ टीस्पून जिरे याच्यामध्ये आपण बारीक करून घेतले मिक्सरला। तर आपण आता याच्यामध्ये सर्व मिश्रण घालून घेणार आहोत। हे बघा, हा ठेचा पण याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे, बारीक करून घेतलेला। आणि हे ओवा आहे, हातावर व्यवस्थित आपण असं चोळून घेणार आहोत, मग याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि तीळ आहेत, हे साधारणतः आपण हे 2 चम्मच तीळ घालून घेणार आहोत याच्यामध्ये। 2-2.5 चमचे आहे, आणि याच्यामध्ये कोथिंबीर पण आपण याच्यात घालून घेणार आहे। व्यवस्थित काढून झालेलं आहे आपलं, बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आणि आपण आता याच्यावर काहीतरी मोठं भांडं घ्यायला लागणार आहे आपल्याला पानं लावण्यासाठी, म्हणजे ते पानं खाली नाही जाणार, त्यासाठी आपण एक परात घेऊया। हे बघा, ह्या परातीवरती आपण आता हे पानं लावून घेणार आहोत। हे पानं काय करायचे असतात माहिती का, व्यवस्थितपणे त्याचा शिरा काढून घ्यायचे असतात। शिरा काढून आणि ते थोडंसं लाटून घ्यायचं असतं, म्हणजे ते शिजायला जास्त वेळ नाही लागत आणि लवकर होतात ते। शिरा व्यवस्थित काढून घ्यायचे आहे आपल्याला, बरोबर, आणि अशा थोडंसं लाटून घ्यायचे। याने काय होतं, जे हाड असतं ना हे नरम होऊन जातं, आणि शिजायला लवकर शिजतं हे, खायला पण छान लागतं। सर्व पानं आपल्याला अशीच लाटून घ्यायचे। सर्व
सर्व पानं आपण हे अशाच पद्धतीने या प्रकारे सर्व लाटून घेतले. सर्व पानं घेतले आपले, सर्व पानं हे झालेले आहे. आता आपण त्याला पीठ लावून घेणार आहोत. जे आपण मिक्स करून ठेवलेलं पीठ आहे ना ते लावून घेणार आहोत. असं उलट्या साईडने करून घ्यायचं आहे पान. हे बघा अशा पद्धतीने. जास्त जाड पण नाही लावायचे, पातळ पातळच लावायचे. पान आपण उलट ठेवलेलं होतं, आता हे आपण सीधं असं ठेवून घेणार आहोत. सर्व अशाच प्रकारे आपण हे सर्व पानं आता लावून घेणार आहोत. 3 पानांचा रोल बनवून घेणार आहोत आपण. हे झाले 2 पानं. सर्व असंच लावून घ्यायचे. मिश्रण जर व्यवस्थित आपण मिक्स केलं ना, व्यवस्थित घेतलं ना तर छान लागलं जातं हे बघा. आणि आता हे असं वळवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या साईडने, आणि हे पण ह्या साईडने असं वळवून घ्यायचं आहे. 3 पानांचं लावलं आहे आपण, 5 पानांचं पण लावू शकतात. हे पानं थोडेसे मोठे आहे म्हणून मी 3च पानांचं लावलं आहे. असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे. रोल करून घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने आता आपण बाकीचे रोल करून घेणार आहोत. पानांना सर्व आपण पीठ लावून घेतलेलं आहे आणि हे रोल करून घेतलेलं आहे व्यवस्थित. 3 पानांचा रोल केलेला आहे आपण. 4 झालेत हे रोल करून. आपण आता याच्यामध्ये कढईमध्ये पाणी ठेवणार आहोत आणि पाणी ठेवून याच्यामध्ये आता व्यवस्थित उकळी आलेली पाण्याला, आणि आपण आता इथं चाळणीला व्यवस्थित आता हे तेल लावून घेणार आहे आपण. बघा चाळणीला छान असं सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. जास्त लावायची गरज नाही, थोडं थोडं लावायचं आहे. आणि चाळणी आपण याच्यावर ठेवून देणार आहोत कढईवर. आणि हे रोल याच्यामध्ये व्यवस्थित वाफवण्यासाठी ठेवणार आहे आपण. सगळे व्यवस्थित ठेवून द्यायचे. याच्यावरून आपण झाकण ठेवून देणार आहोत. कमी गॅसवर हे आपल्याला वाफवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिट मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे आपल्याला. हे चेक करायचं आहे आपण. हे बघा झाले की नाही अशा प्रकारे आपण हे चेक करून घ्यायच्या. हे बघा कोरडा निघाला आहे आपला चाकू, म्हणजे ह्या व्यवस्थित झालेल्या आहेत. तर आपण आता ह्या काढून घेणार आहोत. हे बघा, आणि व्यवस्थित थंड करून गार करून आणि त्या कापून घेणार आहोत आणि मग फ्राय करून घेणार आहोत. आता आपण हे व्यवस्थित गार झाल्या व्यवस्थित कट करून आणि व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. तर मग आपण आता ह्या थोड्याशा गार होऊन देऊ आणि मग कट करू. हे अशा प्रकारे सर्व वडे आपल्याला कापून घ्यायचे आहे, एकसारख्या पण नाही आणि जास्त जाड पण नाही. सगळ्या व्यवस्थित कापून घ्यायच्या. गार झाल्या थंड झाल्यावरती एकदम छान कापल्या जाते. ह्या गरम असले तर त्या तुटतात. अशाच प्रकारे सगळं आपण हे कापून घेणार आहोत आता ह्या वड्या. बघा ह्या पद्धतीने
सर्व कापून घेतलंय आपण. अशाच प्रकारे सगळ्या वड्या आपल्याला अशा व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहे. तेवढं छान दिसत आहे. अजून फ्राय केल्यानंतर तर अजून छान दिसणार आहे. त्यानंतर मग आपण आता फ्राय करून घेऊया. मी लोखंडी कढई यूज करत असते. त्याच्यामध्ये छान तळलं पण जातं आणि शरीरासाठी पण आपल्याला लोखंडी कढईमध्ये वगैरे बनवून खाल्लेलं चांगलं असतं. तसे आपण आता व्यवस्थित डीप फ्राय करून घेणार आहोत. व्यवस्थित छानपणे असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपल्याला या वड्या. काय दिसत पण तुला साईड सगळं पाहिजे. हां इथं काय पण निघत. हां हां छानपैकी अशा डीप फ्राय झालेल्या आहे आपल्या या वड्या. आपण आता काढून व्यवस्थित काढून घेऊया याच्यामध्ये. सर्व प्रकारे या सर्व अशाच आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. सर्व आळूवडी आपली डीप फ्राय झालेली आहे. हे बघा किती छान त्याच्यावरती हे तीळ वगैरे दिसत आहे. खूपच मस्त. आता आपण याला टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती. एकच नंबर. खूप छान झाली. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही आळूची वडी. याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तसेच माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.